नमस्कार. मी तुम्हाला आज प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैभव देवराव गायकवाड, कृषी सहाय्यक, मुख्यालय आदनसरा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. योजनेची वैशिष्ट्ये: वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. नंबर 2, वय वर्ष 60 पूर्ण झाल्यावर प्रति 3,000 रुपये प्रदान केले जातील. नंबर 3, निवृत्तीच्या तारखेपर्यंत म्हणजेच 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिना रुपये 55 ते 200 रुपये भरावे लागतील. नंबर 4, लाभार्थी त्यांचे पैसे त्रैमासिक, 4 मासिक, अर्धवार्षिक आधारावर भरू शकतात. नंबर 5, पती पत्नी दोघेही या योजनेचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात. योजनेमध्ये दिलेल्या चार्टनुसार भरावयाची रक्कम: जर वय वर्षे 60 पूर्ण होण्याच्या अगोदर शेतकऱ्याचा किंवा लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास उर्वरित वयापर्यंत बाकीचे शिल्लक राहिलेले हप्ते भरून जोडीदार योजनेत सहभागी राहू शकता येते. जर जोडीदार पती किंवा पत्नी योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसेल तर शेतकऱ्याने दिलेले एकूण पैसे व्याजासकट जोडीदाराला दिले जातील. जर लाभार्थी शेतकरी पती किंवा पत्नी मयत झाल्यास वारसाचे नावे पैसे दिले जातील. वय वर्षे 60 म्हणजेच निवृत्तीच्या तारखेनंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून पात्रता. लहान आणि सीमांत शेतकरी संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जसे की ज्या शेतकऱ्याची जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत जमीनधारक असावा असे शेतकरी. योजनेसाठी पात्र नसणारे शेतकरी: राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचारी, संवैधानिक पदे असलेले आजी माजी मंत्री, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा विधान परिषद सदस्य, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी. अर्ज कसा करावा? ऑनलाईन प्रणालीद्वारे CSC सेंटरवर जाऊन नोंदणी करून घ्यावी. लागणारी कागदपत्रे: 7/12, 8, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा असलेला दाखला, मोबाईल नंबर इत्यादी.